नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। ज्योतिष आणि वास्तू विषयातली विविध माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या दुसऱ्या वृषभ राशीच्या नोव्हेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। म्हणजे नोव्हेंबर महिना म्हटलं ना की लक्ष्मीपूजन, धनतेरस, दीपावली, पाडवा, भाऊबीज, कार्तिक स्नान, देवदिवाळी अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची अगदी रेलचेल असलेला हा महिना। आणि या संदर्भातले काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण याआधी केलेले आहेत, ते माहिती करून घेण्यासाठी त्याची लिंक खाली देत आहोत, अवश्य ते सगळे व्हिडिओ पहा। असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी कसा राहणार आहे हे अभ्यासणं म्हणूनच महत्त्वाचं राहणार आहे। काय आनंदाचे क्षण या महिन्यात आपल्याला अनुभवायला मिळतील। मंडळी, हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये आपण आता ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत, ते सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू पडतील का तंतोतंत? बिलकुल नाही। कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार हे दर महिन्याचे बदलणारे जे ग्रहांचं गोचर आहे त्याचे परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। हे कृपया विसरून चालणार नाही। परंतु महत्त्वाचे ढोबळ जाणवणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळतील। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणीवपूर्वक जाणून घेत आहोत ते म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कोणते असणारे शुभ आणि अशुभ दिवस आपल्या वृषभ राशीसाठी। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय, अगदी साधा सोपा, या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया या आनंदी महिन्यातल्या आपल्या राशीसाठी कोणते क्षण आणि कोणते ग्रह आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहेत याबद्दलची। आपल्या राशीचा भाग्येश ग्रह, भाग्यस्थानाचा ग्रह शनी असून 4 नोव्हेंबर पासून कर्मस्थानामध्ये तो मार्गी होतोय, जे आपल्यासाठी आनंददायीच राहत आहे। कारण थांबून राहिलेली आर्थिक म्हणजेच पैशाची कामं या महिन्यापासून काही प्रमाणात का होईना पण पुढे सरकायला लागतील। तशातच गुरु आणि राहूचा चांडाळ दोष या महिन्यापासून संपुष्टात आल्यामुळे पैशाची आवक तर वाढेलच, परंतु पैसे येण्याचे नवीन मार्ग सुद्धा आपल्याला दिसू लागतील। एकापेक्षा जास्त इन्कम सोर्सेस, इन्कमचे मार्ग आपल्या समोर संधी निर्माण करताना दिसतील। अर्थात खर्च सुद्धा या महिन्यात आपल्यासाठी जास्त राहणार आहेत, परंतु लाभाची गोष्ट म्हणजे हे खर्च करण्यासाठी जो काही इन्कम लागतो, पैशाची आवक लागते, ती मात्र वाढताना दिसेल। त्यामुळे खर्च आणि इन्कम याचा एक बॅलन्स आपल्याला साधायचा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये। आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा 29 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभर राशीला 5वा राहणार आहे, ज्याचा लाभ विद्यार्थी वर्गाला विशेष चांगला मिळेल। विशेष करून जे विद्यार्थी कला कौशल्य, क्रीडा, मेडिकल, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, फायनान्स, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक आणि वाहन अशा विषयाच्या क्षेत्रामध्ये निगडित शिक्षण घेत आहेत किंवा करिअर डेव्हलप करत आहेत, त्यांना हा महिना बुध, शुक्र, शनी, राहू, केतू ह्या सगळ्या ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे विशेष चांगल्या संधी देणारा राहणार आहे। शिक्षण घेत घेत ज्यांना आपलं आर्थिक उत्पन्न निर्माण करायचं आहे, वाढवायचं आहे किंवा सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे। तेव्हा अवश्य संधी शोधा आणि मिळालेली संधी अवश्य पदरात पाडून घ्या। नोकरीमध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना शनी ग्रह अत्यंत योगकारक राहील, कारण भाग्यस्थानावर महिन्याच्या पहिल्या 15 आणि त्यानंतर कर्मस्थानावर, भाग्यस्थान म्हणजे 9व, कर्मस्थान म्हणजे 10व, मंगळ ग्रहाची शुभदृष्टी पडत आहे, जेणेकरून कामाच्या ठिकाणी प्रमोशन, आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत हा ग्रहयोग आपल्यासाठी देत आहे। तर आपल्या कार्यकौशल्याचा मान सन्मान सुद्धा या काळामध्ये होण्याचा सुंदर अनुभव आपण घेऊ शकाल। राहू आणि केतू हा आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान यांचा कारक ग्रह असून सध्या त्याचं गोचर हे लाभ आणि पंचम स्थानातून सुरू आहे, जे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये अजून भर टाकण्याची संधी देत आहे। म्हणजेच कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळवण्यासाठी आपलं ज्ञान मात्र अजून वाढवा, म्हणजेच आपलं नॉलेज अजून स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी एखादा छोटा मोठा कोर्स, अवश्य अभ्यासक्रम जॉईन करा। तरच अजून चांगला लाभ आपण नोकरीतून मिळवू शकाल। तर ही संधी राहू केतू देतोय, विसरू नका। म्हणजे 30 ऑक्टोबर पासून बदललेला राहू आणि केतू हा 18 महिन्यांसाठी आपल्या राशीला काय बरं शुभाशुभ फळं देणार आहे हे अवश्य जाणून घ्यायचं असेल
तर त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. कारण 18 महिन्यांचा कालखंड आहे, बदल झालेला आहे ऑक्टोबर 2023च्या 30 तारखेला. व्यावसायिक मंडळींसाठी 17 नोव्हेंबरपासून 7व्या घरातून गोचर भ्रमण करणारे मंगळ आणि रवी ग्रह व्यवसायातून होणाऱ्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ दाखवत आहेत. व्यावसायिक प्रगतीसाठी हा एकंदरीत कालखंड आपल्याला भरघोस यश मिळवून द्यायला सगळ्या बाजूने मदत करतो आहे, उत्तम राहतोय. त्यासाठी आपल्याला आधीपासूनच योग्य असं नियोजन, योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन तयार मात्र ठेवायचं आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर काही गोष्टींची स्पष्टता आपल्याला आपल्या बिझनेस पार्टनरबरोबर करून घ्यावी लागेल. शक्य झालं तर एकमेकांशी बोलून, एकमेकांशी चर्चा करून काही व्यवसायातील जे महत्त्वपूर्ण बदल असतात, निर्णय असतात, ते करायचे झाल्यास अवश्य या महिन्यामध्ये करून घ्या, पण चर्चा करायला विसरू नका. व्यवसायासाठी नवीन गुंतवणूक, नवीन भांडवल आणण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल राहणार आहे. बँक लोन वगैरे जर काही करणार असाल, घेणार असाल तर आपली कागदपत्र मात्र व्यवस्थित सादर करा बँकेमध्ये किंवा व्यवस्थित ठेवा. त्यासाठी आपल्या वकिलांचा किंवा अकाउंटंट यांचा सल्ला घ्यायला विसरू नका. ती तयारी त्यांच्या सल्ल्याने अवश्य चांगली करून ठेवा. 7व्या घरातील दुसऱ्या पंधरवड्यात येणारा रवी आणि मंगळ हे जे ग्रहयोग आहेत, हे एखादं मोठं सरकारी टेंडर, सरकारी काम पदरात पाडायला आपल्याला मदत करेल. या कामामध्ये मध्यस्थांमार्फत काम करण्याला आपण प्राधान्य देऊ शकता. मात्र मध्यस्थांबरोबर यासाठी पैशाचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. तर जी मंडळी जमिनीच्या व्यवहारामध्ये, आपण व्यवसायात सुद्धा म्हणू शकतो, मध्यस्थ म्हणून काम करतायत, त्यांना या महिन्यात कामाचा व्याप वाढताना दिसेल. अवश्य त्या दृष्टीने आपलं काम वाढवाच. योग्य ती जाहिरात करण्याकडे मात्र भर द्यायला विसरू नका. व्यावसायिक मंडळींना हा महिना आपल्या कामासाठी नवीन जागा घेणं, नवीन एखाद्या प्रॉडक्टची फ्रँचायझीज घेणं, व्यवसायासाठी आपल्या कामाची आणि आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करणं यासाठी लाभदायक राहणारा हा महिना आहे. त्यामुळे जाहिरात करा आणि आपला स्केल वाढवा. जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, जुन्या जागेची खरेदी विक्री करण्यासाठी हा महिना उत्तम राहील. शनी व मंगळ हे दोन्ही ग्रह यासाठी आपल्या राशीला उत्तम साथ देत आहेत या संपूर्ण महिन्यात. मात्र कागदपत्र तपासून घ्या. अर्धवट माहिती आणि अर्धवट कागदपत्र असतील तर मात्र गुंतवणूक ही आपल्यासाठी धोकादायक राहील. म्हणून कागदपत्रांच्या बाबतीत निष्काळजीपणा जराही ठेवू नका. कन्या राशीतील शुक्र आणि तूळ राशीतील बुध ग्रह या महिन्यात गोचर भ्रमण करतायत. त्यामुळे कोणालाही जामीन राहणं, उसने आणि उधारीने पैसे देणं हे अवश्य टाळावे असं हे ग्रहयोग सांगतायत. प्रेमसंबंध, नातेसंबंध या संबंधात कुठल्याही बाबतीत टोकाची भूमिका घेण्याचा आग्रह या महिन्यात कृपया धरू नका. सावधानता ठेवा. तर राशीला 17 नोव्हेंबरपासून 7वा आलेला मंगळ आणि रवी ग्रह आपल्या वैवाहिक नातेसंबंधात काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पाडेल असं सांगतो आहे. तसेच हा ग्रहयोग आपल्या जोडीदाराबरोबर मिळून एखादा व्यवसाय भागीदारीत सुरू करायला सुद्धा शुभ आणि फलदायी राहणारा ठरतोय. त्यामुळे तसेच काही नियोजन आधीपासून डोक्यामध्ये असेल तर अवश्य त्या नियोजनाचं कार्यारंभात रूपांतर करायला हा महिन्यात उत्तम दिवस आहेत. दुसऱ्या पंधरवड्यात नवीन घर, नवीन वाहन घेण्याची योग्य योग या महिन्यात उत्तम आहे. तेव्हा असा काही विचार असेल तर हा विचार एक्झिक्यूट करू शकता. परंतु त्याचबरोबर नवीन गुंतवणूक लॉंग टर्मसाठी करण्याचंही नियोजन अवश्य करून ठेवा. मंगळ, रवी, शनी हे तिन्ही ग्रह या महिन्यात राशीला शुभयोगकारक असल्यामुळे कोर्ट कचेरीच्या कामासाठी यश मिळवण्याची संधी आपल्यासाठी राहील. तेव्हा आपल्या वकिलांच्या सल्ल्याने वागा आणि लक्ष ठेवा. हे ग्रहयोग आपल्याकडून काही धार्मिक आणि मंगल कार्य घडवून आणण्यासाठी सुद्धा अनुकूल राहता आहेत. त्यावेळेला हा एक अतिशय सुंदर योग या महिन्यात घडून येतो आहे. आपली भावंड आणि आपले वडीलधारी मंडळी कुटुंबातील यांचं सहकार्य या महिन्यामध्ये आपल्याला चांगलं मिळताना दिसतंय. मंडळी, आपल्याला सुद्धा ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. त्यासाठी आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो. गुंतवणुकीचा विचार शेअर मार्केटला केला तर बँकिंग, फार्मा, इन्फ्रा, ऑइल, स्टील, केमिकल आणि इंजिनिअरिंग, IT हे सेक्टर गुंतवणूक करण्यासाठी खूप सुंदर अनुभव देणारे, फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सांभाळून आणि अभ्यासपूर्ण ट्रेडिंग करा असंच सांगणार आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठी असणारी स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण अभ्यासूया ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला कसं राहत आहे
कारण चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा आणि 12वा येतो तेव्हा बरीच सावधानता त्या काळात ठेवायची असते आणि ही सावधानता या महिन्यात ठेवायची आहे. 12, 13, 16, 17, 25 आणि 26 या 6 तारखा अवश्य लक्षात ठेवा. त्या दिवशी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जे काही महत्त्वाचे व्यवहार करताय त्या व्यवहारामध्ये पूर्ण लक्ष द्या आणि आपली मानसिक शांतता सांभाळा. मात्र चंद्राचं शुभ भ्रमण जे आपल्यासाठी राहणार आहे ते 1 ते 11, 14, 15, 18 ते 24, 27 ते 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी, मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची आहे, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, गाठीभेटी घ्यायच्या आहेत, चर्चा करायच्या आहेत, मीटिंग्स घ्यायच्या आहेत. अवश्य ह्या दिवसांचा वापर करू शकता. तर मंडळी, ही होती एकंदरीत आपल्या वृषभ राशीची या नोव्हेंबर महिन्यातली माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये शुक्र ग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 5 पाठ करा. तर गुरुचरित्रातला 18वा अध्याय कुठल्याही वेळेमध्ये स्त्री पुरुष कुणीही वाचू शकता. ओम श्रीम नमः या मंत्राचा जप अवश्य मानसिक शांततेसाठी 1 माळ कोणत्याही वेळेत करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 ह्या आपल्या ऑफिसच्या नंबरवरती फोनपे 331 रुपये करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक भारतात कुठेही असाल 8 ते 10 दिवसामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. अगदी याच पद्धतीने तुम्ही मागवू शकता. परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून. मंडळी, स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि हे यंत्र किंवा हे रुद्राक्ष आपण ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, ही होती वृषभ राशीची माहिती. पुन्हा आठवण करून देतो, राहू केतूचा 30 ऑक्टोबरला झालेला जो राशी बदल आहे तो 18 महिन्यांसाठी आहे. कालखंड मोठा आहे, त्यामुळे याचा परिणाम आपल्या राशीसाठी काय होणार आहे त्याचा अतिशय सुंदर विस्तृतपणे सांगितलेला व्हिडिओ आपण केलेला आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मंडळी, हा दिवाळीचं शुभ आणि आनंदी पर्व तुमच्याही आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य आणि मनामध्ये असणाऱ्या ज्या काही इच्छा आहेत त्या फलद्रूप होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोवा असावा. धन्यवाद.